हे तोडलं पीक पिकन भेटली. आहे एकनाथ गोरखनाथ लाड, मुक्काम पोस्ट चिखली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. तर या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस जमीन पाहिली तर मुरमाड जमीन आहे. या मुरमाड जमिनीमध्ये दुसरं पीक येऊ शकत नाही. या दृष्टीनं आम्ही एक स्वतः विहीर खोदली आणि विहिरीमध्ये या ठिकाणी 3.5 एकर आहे आमचं क्षेत्र. 3.5 एकरामध्ये आम्ही ही बाग लावलेली आहे. 10 बाय 12वर बाग लावलेली आहे. एकूण झाडं आहेत 700. तर आम्ही सेंद्रिय पद्धतीने ही बाग सगळी पिकवतो आणि या ठिकाणी जे शेतातून डायरेक्ट जे ग्राहक आहेत या ग्राहकांना आम्ही डायरेक्ट माल पण देतो, कच्च्या कैऱ्या पण देतो आणि पिकून गवतामध्ये पिकविले जातात आणि पिकूनसुद्धा विकला जातो. अशा पद्धतीनं आम्ही बाग लोकांना देऊन टाकतो. सर काय केलं आम्ही या ठिकाणी माझा एक बोर आहे. त्या बोरमधलं पाणी विहिरीमध्ये टाकतो. विहिरीमध्ये थोडंसं पाणी येतं आणि त्या दृष्टीनं आम्ही या पूर्ण आंब्याला ठिबक सिंचन केलेलं आहे. त्यानंतर 4 दिवसाला ठिबकने पाणी देतो आणि 8 दिवसाला पाट पाणी देतो. अशा पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे. आमच्या आंब्यापुरतं पाणी उन्हाळ्यामध्ये भागतं, परंतु थेंबे थेंबे तळे साचे या दृष्टीनं आम्ही सगळं पाणी एकत्र करतो आणि सगळ्या आंब्याला पाणी देतो. आता बरेचसे मला आता आष्टी तालुक्यामध्ये आष्टी आणि पाटोदा हे दुष्काळीग्रस्त भाग आहे. पूर्ण खडकाळ प्रदेश आहे. याच्यामध्ये आम्हाला अजिबात पाणी नाही. परंतु आम्ही ज्यावेळेस एखादं ग्राहक आम्हाला मिळलं जातं आणि ते बोलतात की आमच्याकडे चार कॅरेट आम्हाला आणून द्या, त्यावेळी मी आष्टीमध्ये माल पोहोच करतो. त्यानंतर पाटोद्यामध्ये माल पोहोच करतो. बीडमध्ये पण माल पोहोच करतो. अशा पद्धतीनं आमचं नियोजन चालू आहे. आत्ता सध्या सर काय होतं, आता 80 रुपये किलोने आमचा आंबा मागितलेला आहे. आता ज्यावेळेस पिकविला जातो त्यावेळेस पिकविल्यानंतर 120 रुपये किलो 130 रुपये किलो जातो. परंतु ज्यावेळेस कच्ची कैरी आपल्याला विकायची त्यावेळेस 80 रुपये किलोने आम्ही या ठिकाणी जर आले ग्राहक तर इथंच 80 रुपये किलोने आम्ही ग्राहकांना देतो. पहा सर, मी 4:30 वाजता शाळा सुटल्यानंतर बरोबर अर्धा तास मला इथं यायला लागतं आणि ज्या वेळेला मी घरी येतो लगेच मी रानात जातो आणि रानामध्ये काय केलं, एक गडी ठेवलेला आहे आम्ही. त्या गडीने नियोजन काय केलं आहे, दिवसभरामध्ये काय काम केलं आहे, कसं केलं आहे, अशा पद्धतीने आम्ही इथं पाहतो, त्याच्यावर नियोजन करतो. आणि एक कंटिन्यू मी 4:30 नंतर इथं 5 वाजता घरी आल्याबरोबर शेतात आल्याशिवाय कधीही राहत नाही. आता सर या माळरानावर दुसरं काहीच पीक घेतलं जात नाही, म्हणजे येतच नाहीत. इथं पीक घेतलं जात नाही किंवा येत नाही. या दृष्टीनं आता आम्ही काय केलं, पहिल्यांदा JCBनं खड्डे खोदले आणि खड्डे खोदून त्यामध्ये आंबे लावण्याचं काम केलं. आणि या माळरानावर मुरमाड जमीन असल्यामुळं आंबे चांगले येतात आणि चांगल्या दृष्टीनं आम्ही त्याचं नियोजन करतो. लक्षात ठेवा, सेंद्रिय पद्धतीनं जो आंबा पिकवला जातो आपण गवतामध्ये पिकवतो. गवतामध्ये पिकवलेल्या आंब्याचा जो कलर असतो हा कलर जसा याच्यामध्ये दुसरीकडे पिकवला जातो ना आंबा, कच्चा आंबाही त्याच्यात काहीतरी रासायनिक खत वगैरे म्हणजे रासायनिक टाकलं जातं, पावडर वगैरे, आणि ते पिकवलं जातं. त्याला आकार किंवा कलर चांगला येतो. परंतु जो गवतामध्ये पिकवला जातो त्या गवतामध्ये पिकवलेल्या आंब्याला कलर जास्त येत नाही, परंतु गोडी याच्यामध्ये जो गवतामध्ये आंबा पिकवला त्याला जास्त गोडी असते. गवतात पिकवत असल्यामुळं बरेचसे लोक ग्राहक आमच्या घरून आंबे घेऊन जातात की आणि जास्तीत जास्त मागणी आमच्या गवतामध्ये पिकविल्यामुळं लोकांची आमच्याकडे ओढ जास्त आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्यापेक्षा घरूनच सगळा माल आमचा विकला जातो. जवळजवळ म्हणजे खतं वगैरे आणि 1-2 वेळेस फवारणी केल्या. फवारणी करून सेंद्रिय खत टाकलं, म्हणजे शेणखत टाकलं. याच्यामध्ये मला 50,000 रुपये खर्च आला, परंतु सरासरी मला 3 किंवा 3.25 लाख रुपये याची भेटतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.